बुलढाणा जिल्ह्यात युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत। युवा शेतकऱ्याला पुरस्कारानं सन्मानित करता आणि तो पाण्यासाठी आत्महत्या करतो। सरकारी कार्यालयात चक्रा मारूनही त्याच्या शेताला पाणी आणि वीज मिळत नाही। मग त्या पुरस्काराचा अर्थ तरी काय? महाराष्ट्राच्या इतिहासात ही एक काळी नोंद असल्याची प्रक्रिया काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली। यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। प्रत्येक वेळी प्रत्येक भागात वेगवेगळी स्थिती असल्याचं सांगत त्या ठिकाणी नेमकं काय झालं याचा आढावा घेणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। खरं तर मागच्या वर्षभरामध्ये 2700 शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्या। त्याचा कोणालाही सरकारला सोयरसूतक नाही। हा मी म्हणत नाही, ते सरकारी अधिकृत वेबसाईटवरून आलेले आकडे आहेत। 2700 शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करतात, हे राज्याला भूषणावं आहे का? आणि ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करताय, तरुण शेतकरी म्हणून त्याला पुरस्कार देते राज्य सरकार, त्याला गौरवताय आणि तो पाण्यासाठी चक्रा मारून मारून आपली जीवनयात्रा संपवतो, म्हणजेच तुमच्या त्या पुरस्काराला काय अर्थ राहिला? तुम्ही जलयुक्त शिवार आणले, तुम्ही एरिगेशनवर एवढा मोठा खर्च केला म्हणून सांगताय, इतके जमीन इतके हेक्टर ते मोजू शकत नाही, तेवढ्या जमिनी सिंचनाखाली आलं म्हणून सरकार सांगताय, मुख्यमंत्री सांगतात, उपमुख्यमंत्री सांगतात, मंत्री सांगतात। मग जर एक पुरस्कार प्राप्त शेतकरी, तरुण शेतकरी, त्याला पाणी का दिलं नाही, त्याची मागणी का पूर्ण केली नाही, त्याने किती हेलपाटा माराव्यात? म्हणजेच याचा अर्थ स्पष्ट आहे की या सरकारला शेतकऱ्याप्रती काही देणं घेणं नाही। असं आहे की आता तिथली काय परिस्थिती निर्माण झाली, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण होते। कधी पाऊस असतो, कधी नसतो, कधी टंचाई असतं, कधी पूर्ण पाणी असतं। प्रत्येक वर्षी परिस्थिती बदलत असते त्या भागामध्ये। त्या ठिकाणची काय परिस्थिती झाली याचा नेमका मी त्या ठिकाणी अहवाल घेईल किंवा आढावा घेईल।